नेमकं मन म्हणजे नेमकं काय हेच आपल्याला माहित नाही, बरोबर आहे. त्याच्या अगोदर मन म्हणजे काय ते आपण बघू. आता मन म्हणजे काय, मनाच्या पटलावर काय कार्य चालतं किंवा मन कशाला म्हणायचं, तर आपले विचार, भावना, वर्तन आणि जाणीवा. काय म्हणालो मी, विचार, भावना, वर्तन आणि जाणीवा या पातळीवर आपलं मन काम करतं. लक्षात आलं का मन कशाला म्हणायचं ते? लक्षात आलं? आपले विचार, भावना, वर्तन आणि जाणीवा याला मन म्हणायचं. आपण बघतो की संतांच्या काळापासून ते आजतागायत वैदिक काळापासून मनावर वेगवेगळ्या लोकांनी काम केलेलं आहे. संत तुकाराम महाराज असतील, संत ज्ञानेश्वर महाराज असतील, व त्यांच्याही अगोदर गौतम बुद्ध असतील, अल्बर्ट एलिस असतील, अशा वेगवेगळ्या लोकांनी मनावर काम केलेलं आहे. ह्या मनाबद्दल जी जागरूकता पाहिजे किंवा जी जागरूकता असायला पाहिजे ती जागरूकता तेवढी आहे का प्रत्येकामध्ये? आता आपण बघतो की शरीर आणि मन वेगवेगळं आहे का एकच आहे? वेगवेगळं आहे ना. आता सर्वांना शरीराबद्दल इनसाइड आहे. इनसाइड म्हणजे जाणीव. एक्झाम्पल मध्ये तुम्हाला सर्दी झाली, आपण काय म्हणतो, तुला नाही बोलतो, सर्दी झाली, जाणीव होते अरे मला सर्दी झाली. फक्त 1-2 दिवस सर्दी असेल तर आपण काय करतो, एखादी सर्दीची गोळी घेऊन हे करतो. किंवा ताप आलाय आपण काय करतो, पॅरासिटामॉल गोळी घेतो. डोकं दुखते, एखादी पेन किलर गोळी घेतो, कमी होऊन जातं. तर मला सांगा, तुम्हाला सर्दी कंटिन्युअस आहे, कमी होत नाही, तर तुम्ही गोळी घेऊन त्याचं निदान करसाल का? नाही. किंवा रोजच तुम्हाला ताप येलाय, रोजच ताप येलाय तर तुम्ही रोजच पॅरासिटामॉल गोळी खाऊन बसाल का? नाही. किंवा रोज डोकं दुखाले, तुमचं चक्कर येते, बसाल का? नाही. काय करसाल? डायरेक्ट आपण डॉक्टरांकडे जातो, टेस्ट करतो आणि त्याचं डायग्नोसिस करतो की नेमकं कशामुळं होईल. बरोबर आहे. सांगायचं तात्पर्य हे आहे की आपल्याला आपल्या शरीराबद्दल, प्रत्येक आजाराबद्दल काय आहे, इनसाइड आहे. शरीराबद्दलच्या प्रत्येक आजाराबद्दल काय आहे, इनसाइड आहे. आता आजार हे काही आजारी सिंपल असतात आणि काही आजारी कॉम्प्लिकेटेड असतात. आता मी सांगितलं की सर्दी, ताप, खोकला त्याला आपण सिंपल डिसीज म्हणून, इलनेस म्हणून. पण काही आजार हे कॉम्प्लिकेटेड असतात, त्याच्यामध्ये कॅन्सर आहे, HIV आहे, बरोबर आहे, अशा अनेक आजार आहेत. या सर्व आजाराबद्दल काय आहे आपल्याला, इनसाइड आहे. आता मी रस्त्याला चाललो ना, अचानक मला ठेस लागली किंवा मग ऍक्सिडेंट झालं, पाय फ्रॅक्चर झालाय, हात फ्रॅक्चर झालाय, मी म्हणतो का नाही काय नाही, तेवढं इझी होऊन जाईल, म्हणतो का? नाहीये. मी लवकरात लवकर काय करतो, हॉस्पिटल गाठण्याचा प्रयत्न करतो. का? कारण जीवावर बेतू शकतं, माझ्यात प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात, बरोबर आहे. त्याच्यामुळं मी लवकरात लवकर जाऊन ट्रीटमेंट घेण्याचं ठरवतो. एकूण तर तुमच्या लक्षात आलं असेल की हे सर्व शारीरिक जे काही आजार आहेत त्या आजाराबद्दल आपण काय आहेत, जागृत आहे. त्या आजाराबद्दल आपल्याला लक्षात येते की हा मला हा आजार झालाय, हा आजार झालाय, हा आजार झालाय, त्याच्याबद्दल आपल्याला जाणीव आहे, इनसाइड आहे. पण शरीराबरोबर मन पण आजारी पडतं. काय म्हणतो मी, शरीराबरोबर मन पण आजारी पडतं. पडतं का नाही मन आजारी? तुमचं मन कधी आजारी पडलंय का नाही? प्रयत्न करतायत आजारी पडण्याचा. शरीराची जशी आपण काळजी घेतो तसं आपल्या मनाची पण काळजी घेणं गरजेचं आहे. शरीराची काळजी घेतो का नाही आपण, तसं आपल्या मनाची पण काळजी घेणं गरजेचं आहे. मनाची काळजी घेणं म्हणजे जे आपले विचार आहेत, आपल्या भावना आहेत, आपलं वर्तन आहे, आपल्या जाणीवा आहेत, याबद्दल आपण जागृत असणं. आता एखाद्या गोष्टीबद्दल मी विचार करायला हवे, पण ते विचार किती करायचे
आणि किती नाही, हा चॉईस कुणाचा आहे? माझा आहे. एखाद्या गोष्टीबद्दल मी गरजेपेक्षा जास्तीचा विचार करायलोय. काय करायलोय? जास्तीचा विचार करायलोय. किंवा मग तो विचार मला फ्रिक्वेंटली वारंवार यायला लागलाय. मग मी नॉर्मल आहे का? नाही. किंवा एखाद्या विचाराबद्दल लागून येणारी भावना हे जर सतत येत असेल तर मग मी नॉर्मल आहे का? किंवा माझं एखादं वर्तन जे रोजच्या जगण्यामध्ये परत 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 तेच घडत असेल मग ते नॉर्मल आहे का? बरोबर आहे. म्हणजेच विचार, भावना, वर्तन आणि जाणीवेच्या पातळीवर कुठंतरी प्रॉब्लेम क्रिएट झालाय, कुठंतरी ते अबनॉर्मलला गेलेलं आहे. म्हणजे ते काय झालेलं आहे? आजारी पडलेलं आहे. जसं शरीराच्या आजाराबद्दल आपल्याला जाणीव आहे तसं आपल्याला मनाच्या आजाराबद्दल पण जाणीव असणं गरजेचं आहे. जसं शरीराची आपण काळजी घेतो तसं मनाची पण काळजी घेतो. आता मन आजारी पडतं, आपण त्याला काय म्हणतो? त्याला मानसिक आजार झालाय. तर मानसिक आजाराच्या संदर्भामध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने एक व्याख्या केलेली आहे. काय व्याख्या केलेली आहे? की शारीरिक, मानसिक, आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक पातळीवर ऍट इज तुम्ही कम्फर्टमध्ये आहात. काय बोललो मी? शारीरिक, मानसिक, आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक पातळीवर तुम्ही ऍट इज कम्फर्टमध्ये आहात तर तुम्ही काय आहेत? निरोगी आहे. उलट तुम्ही शारीरिक, मानसिक, आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक, मानसिक पातळीवर ऍट इज कम्फर्टमध्ये नाहीये तर तुम्ही काय आहेत? रोगी आहे. म्हणजेच तुम्हाला कुठला तरी मानसिक आजार झालेला आहे. आता आपण बघतो की अवतीभोवती आपल्याला काही असे व्यक्ती दिसतात की त्या व्यक्तीचं वागणं, बोलणं हे आपल्याला आपल्यापेक्षा थोडंसं वेगळं दिसतं किंवा जास्तीचं दिसतं. किंवा रस्त्यानं काही लोक असे चाललेले दिसतात की ते असंबंध काहीतरी बोलतायत, हातवारी करतायत, दगड मारतायत, शिवाय देत आहेत गुन्हागारांना. बघितलेत का नाही असे लोक? आपण त्याला काय म्हणतो? वेडा म्हणतो, पागल म्हणतो. तर तो वेडा नसून, पागल नसून तो काय आहे? मनोरुग्ण आहे. त्याला मानसिक आजार झालेला आहे. समाजामध्ये असे अनेक प्रकारचे मानसिक आजारी झालेले व्यक्ती आहेत. त्या आजाराबद्दल त्या व्यक्तींना किंवा त्याच्या कुटुंबामधल्या व्यक्तींना त्याची काही नाही जाणीव नाही. ज्यावेळेस आपण बघतो की गावाकडे एखादा व्यक्ती जर काही असंबंध बोलत असेल किंवा चुकीच्या पद्धतीने वर्तन करत असेल, बडबड करत असेल, आपण काय म्हणतो? त्याला काय झालंय? भूतबाधा झालाय, कुणीतरी करणी केलीय, जादूटोणा केलाय. एखादी लेडीज असेल तर काय म्हणतो? तिला भानामध्ये झालंय. बरोबर आहे का नाही? पहिला उपचार काय करतो आपण? पहिला उपचार लिंबू नारळ उतरून टाकणं, व मग सखून बघणाऱ्याकडे घेऊन जाणं. तिथेही नाही थांबलं तर पुढे जातात बुवा महाराज, वेगवेगळ्या लोकांकडे घेऊन जातात. म्हणजे त्या आजाराबद्दल काही नाही आहेत, आपण जागृत नाही आहेत. म्हणजेच सांगायचं तात्पर्य हे आहे की समाजामध्ये आजच्या काळातही मानसिक आरोग्याबद्दल काय आहे? काही अंधश्रद्धा आहे, अज्ञान आहे आणि गैरसमज आहे. याच्यामधून हे आजार काय होत जातात? वाढत जातात. त्या आजारातून ते व्यक्ती पूर्णपणे रिकव्हर होत नाही. आता काही असे पेशंट आपल्याला बघायला भेटतात ज्याला आम्ही स्किझोफ्रेनिया म्हणतो. स्किझोफ्रेनिया हा मानसिक आजारामधला सर्वात डेंजरस आजार आहे. स्किझोफ्रेनिया तुम्ही अवतीभोवती बघितले असतील असे लोक. कुणीतरी माझ्याविषयी बोलायला लागले, कुणीतरी माझ्यावर वॉच ठेवलंय, किंवा कुणीतरी माझ्या डोक्यातले विचार काढून घ्यायला लागले. बरोबर आहे. किंवा कुणीतरी माझ्या जेवणामध्ये काहीतरी घातलंय, मला मारण्याचा प्रयत्न केलाय, कट केलाय. अशा प्रकारचे लोक दिसतात आपल्याला. किंवा काही असे लोक आहेत की त्याचं जे काही डेली रुटीन आहे ते पूर्णपणे डिस्टर्ब झालेलं आहे. त्याची इंडिव्हिज्युअल हायजीन कमी झालेली आहे, वैयक्तिक स्वच्छता.
सोशल इंटरॅक्शन त्याचं कमी झालंय, म्हणजे समाजामध्ये तो मिसळत नाहीये, एकटा एकटा राहतोय, कुठल्याच कामामध्ये ऍक्टिव्ह राहत नाहीये. ह्याच्यामध्ये दोन प्रकारचे दिसतात आपल्याला, एक अभावाची लक्षणं आणि एक प्रभावाची लक्षणं. जे अभावाची लक्षणं आहेत, जे तुमच्या स्वभावामध्ये आहे ते पूर्णपणे काय झालंय, गेले. पहिलं सर्व व्यवस्थित होतं डेली रुटीनमध्ये, व्यवस्थित तो सर्व कामं करायचा, कॉलेजला जायचा, जॉबला जायचा, शेतामध्ये काम करायचा, सर्व लोकांना व्यवस्थित बोलायचा, सर्व गोष्टी वेळेवर करायचा. पण आता त्या गोष्टी काय झाल्या, पूर्णपणे त्याच्या बंद झाल्या. त्याला आपण म्हणू अभावाची लक्षणं. आणि प्रभावाची लक्षणं म्हणजे काय, की त्याच्या स्वभावामध्ये जे आहे त्याच्यापेक्षा काय झालंय, ऍड झालंय, वाढलंय. म्हणजे असंबंध बडबड करणं, ओरडणं. मग आता जे बोललो मी की कुणीतरी माझ्याविषयी कारस्थान करताय, प्लॅन करायला, हे काय आहेत, प्रभावाची लक्षणं. आता याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, सायकोसिस आणि दुसरा आहे न्यूरोसिस. सायकोसिस मध्ये त्या ज्या व्यक्तीला सायकोसिस झालेला आहे त्या व्यक्तीला त्या आजाराबद्दल कसल्याही प्रकारची इन्साइट नसते. पण न्यूरोसिस मध्ये त्या आजाराबद्दलची पूर्णपणे काय असते, इन्साइट असते, म्हणजे जाणीव असते. आता तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल चिंता वाटायला लागली, तुम्हाला जाणवते का नाही मी एखाद्या गोष्टीबद्दल चिंता करायला लागलो, किंवा एखाद्या गोष्टीबद्दल काळजी करायला लागलो, किंवा मी खूप डिप्रेस झालोय, किंवा एखादी गोष्ट माझ्याकडून ट्रीटमेंट व्हायली आहे, हे लक्षात येते का नाही? त्याला काय म्हणू आपण, हा जाणीव आहे. पण काही आजारामध्ये पूर्णपणे जाणीव गेलेली असते. त्याला काय होतं की समाजामध्ये लेबलिंग केलं जातं. काय लेबलिंग केलं जातं की हा वेड आहे, हा पागल आहे, हा असाच राहणार आहे, ह्याचं काहीच होऊ शकत नाही. का? कारण त्याला माहीतच नाही की हा मानसिक आजार आहे आणि हा मानसिक आजार झालेला, तर याच्यातून बाहेर पडण्यासाठी ट्रीटमेंटची गरज आहे आणि ते ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. तिथपर्यंत जात नाही, चुकीच्या पद्धतीने आपण काय करतो, ते ट्रीटमेंट घेतो आणि तो आजार काय होतो, वाढत जातो. या सायकोसिस सारखे असे न्यूरोसिस मध्ये असे काही आजार आहेत की त्या आजाराबद्दल पूर्णपणे आपल्याला इन्साइड असून देखील आपण त्याच्याबद्दल जागरूक नसतो किंवा मग त्याची काळजी घेत नाही. आता डिप्रेशन आहे, एन्झायटी आहे, ओसीडी आहे, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर म्हणतो आम्ही. म्हणजे एखादा विचार परत 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 तोच विचार यायला लागलाय. मी कितीही त्या विचाराला स्टॉप करण्याचा प्रयत्न करायला, मला वाटायला लागले की हा विचार चुकीचा आहे, हा विचार कुठेतरी थांबला पाहिजे, पण तो विचार काय व्हायलाय, मला कंटिन्यू येलाय. म्हणजे मला काय झालेला आहे, तो मानसिक आजार झालेला आहे, त्या विचारावरती काम करता येत नाही. म्हणजे ऑब्सेशन तिथं वाढत जातं. किंवा एखादी गोष्ट परत परत करत राहणं. आपण बघितलं असेल काही तुम्ही समाजामध्ये लोक की एखादी गोष्ट, एखादी कृती ते काय करतायत, परत परत करतायत. आता महिलांमध्ये प्रमाण थोडंसं जास्तीच आहे याच्यामध्ये, की देवपूजा करतायत तर दिवसभर देवपूजाच करतायत, कपडे धुतायत तर कपडेच धुतायत, भांडे घासतायत तर भांडेच घासतायत. बरोबर आहे. ते ऑब्सेशन असलेलं दिसून येतं. त्याला ओसीडी म्हणतो आम्ही. पण त्याला कळायला लागतंय की मी हे गरजेपेक्षा जास्त करायलो, पण तारतम्य राहत नाही. फोबिया नावाचा आजार आहे. आता इथं बसलेले बघितले विद्यार्थी, कारण यांच्यापैकी बऱ्याच लोकांना एखाद्या प्रत्येक गोष्टीबद्दल, वस्तूबद्दल, कशाबद्दल जर भीती असतेच. मला सांगायचं बसलेले देखील पालीना न घाबरणारे मुली किती आहेत. ठीक आहे, एखाद्या वेळेस घाबरू, पण असे काही आपल्याला लोक बघायला भेटतात की त्यांच्या मनामध्ये खूप भीती आहे. त्या वस्तूबद्दल असेल, पदार्थाबद्दल असेल, प्राण्याबद्दल असेल, किंवा उंच ठिकाण आहे, किंवा पाणी आहे, किंवा ब्लड आहे, बरोबर आहे, किंवा ऍक्सिडेंट, किंवा एखाद्या वाहनामध्ये. असे लोक काय करतात, जातच नाही तिथं. प्रचंड भीती. तर एखादा व्यक्ती दिसायला पहिलवान दिसायला, पण इंजेक्शन घ्यायला तो घाबरतो. त्याच्याबद्दलचा काय आहे, त्याला फोबिया आहे. हा काय आहे, आजाराचा. बरोबर आहे. अशा अनेक प्रकारचे आजार आहेत.
काही आजार तुम्ही बघितला असाल की महिलांमध्ये पोस्टपार्टम सायकोसिस म्हणतो आम्ही त्याला, की डिलिव्हरी झाल्यानंतर होणारे आजार, बाळंतपणाचा आजार म्हणतात त्याला. तर अशा वेळी चुकीच्या पद्धतीने ट्रीटमेंट घेतल्यानंतर मग तो आजार वाढत जातो. सायकोसिस आणि न्यूरोसिस लक्षात आलं का तुमच्या? सायकोसिस मध्ये आजाराची पूर्णपणे जाणीव जाते आणि न्यूरोसिस मध्ये आजाराची जाणीव असते. हा आजार मला झालाय, त्या आजारातून आपण बाहेर पडू शकतो का? बाहेर पडू शकतो. त्याबद्दल आपण अवेअर असणं गरजेचं आहे. जर आपण अवेअर जर नसेल तर बाहेर पडणं होईल का? आपल्याला होणार नाही. आता रोजच्या जगण्यामध्ये जीवनामध्ये आपण बघतो की कुठलीच गोष्ट असं एकदम आपल्यासाठी पूर्णपणे असं फॉरवर्ड आहे अशातला नाही. मला सांगायचं बसलेलं की सर्वांचा लाईफ एकदम व्यवस्थित ट्रॅकवर चाललंय अशातला आहे का? नाही. प्रत्येकाच्या लाईफमध्ये अप अँड डाऊन्स असतात, चढ उतार असतात. प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही स्ट्रगल येतात, समस्या येतात, अडचणी येतात, अडथळे येतात, प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. आता जे लोक त्या आलेल्या प्रत्येक अडचणीला, समस्याला सामोरं जातात, त्याचं व्यवस्थित मॅनेजमेंट करतात. पण काही लोकांना ह्या सर्व गोष्टींना त्याचं मॅनेजमेंट करता येत नाही किंवा त्याच्यावरती कंट्रोल राहत नाहीये. आता सांगितल्यासारखं की एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला स्ट्रेस आलाय म्हणजे काय आलाय? ताण आलाय. ताण असावा का आपल्या लाईफमध्ये? ताण असावा का? असावा का नसावा? हा असावा. पण का ताण असावा का? तर ऑब्विसली असावा ताण. पण तो ताण किती असावा? गरजेपुरता असावा. आता तुम्ही ताण जर नाही म्हणलात, ऍडमिशन केलंय आणि आता एक्झाम झाल्या तुमच्या आता, तुम्ही म्हणलात की नाही 4 महिने आहेत आणखी, काय तेवढं टेन्शन घ्यायचंय, एक्झाम आल्यानंतर बघूत की. ऍडमिशन झालं, 1 महिना झाला, 2 महिने झाला, झाल्या तुमच्या, परत म्हणलात नाही आणखी 2 महिने आहेत, आणखी त्याच्यामध्ये काय वेळ गेला, 1 महिना राहिला, नंतर मग गरजेपेक्षा तुम्ही काय करायला? ताण घ्यायला लागला. बरोबर आहे. या ताणाचा परिणाम जो आहे तो फक्त तुमच्या शरीरावर होत नाही तर तुमच्या मनावर पण होतो. कॉम्प्लिकेशन वाढत जातात. पण तेच ताण जर मी रोज घेऊन थोडं 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 जर केलं तर एक्झामच्या टायमिंगला ताण येईल का? मला येणार नाही. येणार नाही ना. पण अचानक एखादी गोष्ट कुठली करायची म्हणलं तर काय होईल? ताण येईल का नाही? ते थोडं थोडं करत गेल्यानंतर येईल का ताण? येणार नाही. तो ताण आपण काय करतो? वाढवतो. आता एखादा व्यक्ती, एखादी घटना, एखादी परिस्थिती ही आपल्या ताणासाठी जबाबदार आहे का? नाही. त्या व्यक्तीकडं, त्या घटनेकडं, त्या परिस्थितीकडे मी कसं बघायला, त्याबद्दल माझे विचार कसे आहेत. म्हणजे तुमचा त्रास वाढवणारे इतर कोणी नाहीये. कोण आहेत? आपण स्वतःच आहे. त्या व्यक्तीकडे, त्या घटनेकडे, त्या परिस्थितीकडे मी कसं बघायला. तुम्ही जर पॉझिटिव्हली बघणार आहे तर ताण तुमचा काय होणार आहे? कमी होणार आहे. तुम्ही जर निगेटिव्हली बघणार आहे तर काय होणार आहे? ताण तुमचा वाढत जाणार आहे. हा ताण जो आहे तो ताण आपल्या शरीरावर आणि मनावर त्याचा परिणाम होतो. ह्याच्यामधून पण मानसिक आजाराकडे जाण्याची शक्यता वाढते. हे ताणतणाव त्या टायमिंग मध्ये जर त्याचं व्यवस्थापन झालं तर स्वतःचं मानसिक आरोग्य आपल्याला काय करता येतं? व्यवस्थित जपता येतं. आपल्या फॅमिलीचं मानसिक आरोग्य जपता येतं. आपल्या समाजाचं मानसिक आरोग्य जपता येतं. जर नाही झालं तर स्वतःचंही मानसिक आरोग्य खराब होतं, फॅमिलीचंही खराब होतं आणि सर्वच गोष्टीमध्ये प्रॉब्लेम क्रिएट होतात. आता ही मानसिक आरोग्य होण्याच्या मानसिक आजार होण्याच्या पाठीमागे काय कारण आहेत माहिती आहे तुम्हाला? की ह्या गोष्टीमुळं मानसिक आजार झाला म्हणजे तो वेळा झाला असं आपण म्हणतो. कुठल्या कारणामुळे झाला? टेन्शन. बरोबर आहे. म्हणजे त्याचा विचारावर कंट्रोल राहिलेला नाहीये.
अतिविचार झाले म्हणजे तो आता नॉर्मल नाही तर अननॉर्मल झालाय. आणखीन काय असू शकतात, किंवा त्याच्या लाईफमध्ये कुठला तरी एखादा स्टिग्मा, एखादी घटना घडली आहे, बरोबर आहे, ते पण मानसिक आजारासाठी कारण असू शकतं. बायोजेनेटिक्स, अनुवंशिकता, हे देखील त्याच्या मानसिक आजारासाठी कारण असू शकतात. आई वडिलांना मानसिक आजार आहे तर मुलांना होण्याची शक्यता आहे. व नात्यामध्ये लग्न झालं, मानसिक आजार होण्याची शक्यता आहे. ऍक्सिडेंट झाला, हेड इंजुरी झाली, मानसिक आजार होण्याची शक्यता आहे. व्यसन, मानसिक आजार होण्याची शक्यता आहे. अशा अनेक वेगवेगळे कारण आहेत मानसिक आजार होण्याचे. पण ज्यावेळेस मला मानसिक आजार झालेला आहे, त्या आजारातून मला बाहेर पडायचंय, त्यासाठी कशाची गरज असते? ट्रीटमेंटची, उपचाराची. आता मानसिक आजार झाल्यावर आपल्याला कुणाकडे जावं लागेल? ऑब्व्हियसली मानस उपचार तज्ञाकडे जावं लागेल, मनोविकार तज्ञाकडे जावं लागेल. तिथे गेल्यानंतर त्या आजाराचं डायग्नोसिस करून उपचार फॉलोअप घेणं किंवा मग काउन्सिलिंगच्या माध्यमातून. सायकोसिस असेल तर वेळ लागणार आहे, न्यूरोसिस असेल तर लवकर बरी होण्याची शक्यता आहे. पण आजार झाल्यानंतर त्या आजारातून बाहेर पडण्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. पण समाजामध्ये या आजाराबद्दल काय आहेत? प्रचंड गैरसमजुती आहेत, प्रचंड अज्ञान आहे. शरीराबद्दल मी काय सांगितलं की आजार झालाय, ट्रीटमेंट घ्यायला आपण वेळ लागू नाही. पण मनाचा कुठला आपल्याला आजार झालाय तर आपण ट्रीटमेंट घ्यायला काय करतो? घाबरतो. का? कारण आपल्याला वाटतं की कुठेतरी मला लेबलिंग लागणार आहे. अरे हा मेंटल हॉस्पिटलमध्ये गेलाय म्हणजे काहीतरी बिघडलंय, तो इथं आहे म्हणून सांगू नका, असंही बरेच वेळेस म्हणतात. पण आपलं मन आजारी पडल्यानंतर मनाच्या रिकव्हरीसाठी ट्रीटमेंट घेणं वाईट आहे का? नाहीये. हे पण आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की मानसिक आजार रिकव्हर होतात का? होतात. पण रिकव्हर होण्यासाठी ट्रीटमेंटची गरज आहे. पण ट्रीटमेंट घेण्यामध्ये लोक घाबरतात. का? कारण त्याच्याबद्दल समाजामध्ये कमालीचे गैरसमज आहे, अज्ञान आहे, अंधश्रद्धा आहे. आता आपल्याला आपलं मानसिक आरोग्य जपायचं आहे. जपू शकतो आपण आपलं मानसिक आरोग्य व्यवस्थित, आपल्या मनाची आपण व्यवस्थित काळजी घेऊ शकतो. मग आपलं मानसिक आरोग्य जपण्यासाठी महत्वाचं काय आहे? जसं आपण आपल्या शरीराची काळजी घेतो तसं आपल्या मनाची पण काळजी घेणं गरजेचं आहे. जसं शरीरासाठी व्यायाम महत्वाचा आहे तसं मनासाठी देखील काही गोष्टी महत्वाच्या आहेत. 8 तास पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे, सकस आहार घेणं गरजेचं आहे, रिलॅक्सेशन करणं गरजेचं आहे, संवाद वाढवणं गरजेचं आहे, बरोबर आहे, योगा करणं गरजेचं आहे. या सर्व गोष्टी आपल्या मन स्वास्थ्यासाठी महत्वाच्या आहेत. ते सर्व करून आपण आपलं मन आणि आपलं मानसिक आरोग्य जपू शकतो, बरोबर आहे. त्याचबरोबर दुसरा महत्वाचा मुद्दा आहे व्यसनाधीनता. व्यसनाधीनता आज समाजामध्ये खूप मोठी समस्या, सामाजिक समस्या निर्माण झालेली आहे, व्यसनाधीनता. तर व्यसन म्हणलं की आपल्या समोर उभा राहतं काय? दारू, गांजा, ड्रग्स, अफीम, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अंमली पदार्थ आहेत. त्या पदार्थाचं सेवन करणं, स्टेरॉइड आहे, तो मग इंजेक्टेबल आहे, तो मग झोपीच्या गोळ्या आहेत, व्हाईटनर आहे, सोल्युशन आहे, अशा अनेक प्रकार आहेत व्यसनाच्या पदार्थाचे. कॉलेज लाईन मधल्या विद्यार्थ्यांमध्ये जर बघितलं तर सर्रास आज स्मोकिंग आहे, टोबॅको आहे, त्याचं व्यसन वाढलेलं आहे. आता हे काही पदार्थांमधले काय आहेत व्यसनाचे प्रकार आहेत, लक्षात घ्या. तर काही वर्तनामध्ये देखील व्यसन आहे. त्याच्या अगोदर आपण एक छोटासा मुद्दा आहे तो क्लिअर करू की व्यसन ही सवय आहे का आजार आहे? सवय आहे का आजार आहे?
व्यसन ही एक आजार आहे. कुठलंही व्यसन आहे ते काय आहे? आजार आहे. आपण बघतो की मोबाईल किती लोकांकडे आहेत मला सांगा बरं. म्हणजे ऑलमोस्ट सर्वांकडेच मोबाईल आहे. तुम्ही तुमचा मोबाईल तुमच्या जवळ न ठेवता किती वेळ बसू शकता? किती वेळ बसू शकता? 24 तास. 5-5 मिनिटाला आपण आपला मोबाईल चेक करतो. इन्स्टाला काय स्टेटस आलाय, व्हॉट्सअपला काय स्टेटस, फेसबुकला काय आलंय, बरोबर आहे, कोण मेसेज पाठवलाय. मोबाईल जर नसेल, ऍक्च्युअल मध्ये तुमच्याकडून जर तुमचे मोबाईल काढून घेतले तर ऍक्च्युअल मध्ये काही लोकांची बेचैनी खूप वाढलेली दिसेल आपल्याला. काहीतरी हरवलंय, फाईंड करायला जाणवेल आपल्याला. म्हणजे काय आहे, एक प्रकारचं ते व्यसनच झालेलं आहे. म्हणजे आपण गरजेपेक्षा त्याचा काय करायला जास्तीचा वापर करायला. आयपीएल मध्ये बरेच लोक बघतो की सट्टा वगैरे लावतात. लक्षात आहे का? बोलू नका. सट्टा वगैरे लावतात किंवा मग मोबाईलवरती गेम्स आहेत, फ्री फायर, पबजी, बरोबर आहे. आणखी कुठल्या कुठल्या येतात. बाकी टायमामध्ये जर बघितलं तर पूर्ण वेळ आपला कुठं जातो? मोबाईलमध्ये. हे गेमिंग ऍडिक्शन एवढं वाढलेलं आहे. गेमिंग ऍडिक्शन कॉलेज मधल्या मुलामध्ये, शाळकरी मुलामध्ये खूप गेमिंगचं ऍडिक्शन वाढलेलं आहे. ते गेमिंग जे आपण करतो ते आपल्याला वाटतं की हे नॉर्मल आहे, पण ते एक प्रकारचं काय आहे? ऍडिक्शन आहे, व्यसन आहे. अंमली पदार्थाचं व्यसन आहे तसं हे देखील एक प्रकारचं व्यसन आहे. गेमिंग मध्ये गॅमलिंग एक प्रकार आहे. हे आपण त्याला जुगार म्हणतो, मटका म्हणतो. हे देखील काय आहे? ऍडिक्शनच आहे. ह्याच्याबद्दल आपल्याला समाजामध्ये जाणीव जागृती नाहीये. आता व्यसन हा आजार आहे म्हणून की मग तो आजार कसा आहे? बरोबर आहे. आता आपण बघतो की सर्रास तुम्ही फर्स्ट टाइम कुठल्याही व्यसनाच्या पदार्थाचं व्यसन केलं, सेवन केलं म्हणजे लगेच तुम्ही ऍडिक्ट होतात का? नाही. म्हणजे आज टोबॅको काढला तर उद्यापासून लगेच मी रेग्युलर मध्ये खातो का? नाही. आज स्मोकिंग केली उद्यापासून लगेच घेतो का? नाही. आज अल्कोहोल घेतलंय लगेच उद्यापासून घेतो का? नाही. फर्स्ट टाइम अल्कोहोल घेतलं आणि लगेच तो दुसऱ्या दिवसापासून लगेच अल्कोहोलिक झालाय, ऍडिक्ट झालाय, अशातलं होत नाहीये. आपण बघतो की आता सर्रास मूवीज वगैरे येतात. मूवीज पण आपल्याला कशा प्रकारच्या आवडतात? पुष्पा, बरोबर आहे, रावण असेल किंवा संजू असेल, अशा फिल्म बद्दल आपल्याला काय अट्रॅक्शन आहे. आणि प्रत्येकानं त्याच्या लाईफ मध्ये कधी ना कधी व्यसनाची चव चाकलेली असते त्या पदार्थाची, हसला तर, बरोबर आहे. म्हणजे त्याच्या पाठीमागे काय आहे समजून घ्या की कुतूहल असतं कुठल्याही गोष्टीबद्दल की नेमकं काय आहे. कुठलाही माणूस पूर्णपणे ऍडिक्ट होण्यासाठी व्यसन करत नाहीये. कुतूहल म्हणून तो सुरुवातीला घेतो, फर्स्ट टाइम घेतलं की त्याच्यापासून त्याला एक किक बसते, त्याला एक फिलिंग येते आनंदाची, छान वाटतं. दारूच्या बाबतीमध्ये पण तसंच होतं. फर्स्ट टाइम दारू पिली की त्याला छान वाटतं. जगभरामध्ये 80 ते 85% लोक सर कधी ना कधी दारूची चव चाकलेली आहे. पण याचा अर्थ अशातला नाही की 85% लोक पूर्णपणे ऍडिक्ट झालेले आहेत. त्याच्यामधल्या 12 ते 15% लोकांनाच व्यसनमुक्ती केंद्राची गरज पडते. आता काही लोकांचं पिणं हे काय असतं, सोशल ड्रिंकर आहे, म्हणजे एखादा सामाजिक कार्यक्रम आहे तेवढ्या पुरतच मर्यादित, लग्न समारंभ आहे किंवा पार्टी आहे त्या टायमिंग मध्ये. काही लोक एक फेस्टिवल ड्रिंकर म्हणून आपल्याला दिसतात. आता 31st आहे, बरोबर आहे, गटारी अमावस्या आहे, रंगपंचमी आहे, होळी आहे, जयंती आहे, अशा टायमिंग मध्ये घेणाऱ्याचं प्रमाण जास्तीच आहे. हे लोक त्या टायमिंग पुरतच घेतात, त्याच्यानंतर घेत नाही. म्हणजे काही लोकांचं त्यांच्या पिण्यावर काय आहे, कंट्रोल आहे.
काही लोक हे डेली घेणारे आहेत, डेली घेणारे आहेत पण लिमिटेड, त्यांचं ठरलेलं आहे नाही आज एवढीच घ्यायची आहे, नाही आज एवढीच घ्यायची आहे. पण त्याच्या पुढं डेली बट अनलिमिटेड, म्हणजे एकदा गेला चालू केलंय तर तो कंटिन्यू चालूच आहे त्याचं. आणि त्याच्यामध्ये आणखी एक प्रकार आहे बिंज पॅटर्न, लक्षात घ्या, त्याला आम्ही सप्ताह पद्धत म्हणतो. म्हणजे एकदा पहिला चालू केला की 8-10 दिवस कंटिन्यू त्याचं चालू असतं, बंद होत नाही. 8-10 दिवस कंटिन्यू चालू, 3 महिने 2 महिने बंद, नंतर आणखीन चालू. हे काय आहे सप्ताह पद्धत. म्हणजे तुम्ही फर्स्ट टाइम पिलं की काय असतं की आपल्या मेंदूमध्ये सेरोटोनिन आणि डोपामाइन नावाची एक सिस्टम असते. त्या डोपामाइन मध्ये अल्कोहोल पासूनच नाहीये तर तुमचा कुठलाही व्यसनाचा पदार्थ असेल त्या व्यसनाच्या पदार्थापासून त्या ठिकाणी रिसेप्टर तयार होतात. रिसेप्टर म्हणजे पेशी तयार होतात. फर्स्ट टाइम घेतल्यावर जे किक बसले किंवा ते हाय इमोशन आलाय, मग त्याची अनुभूती मला परत घ्यावीशी वाटते. आणि नंतर मी काय करतो की 2 महिन्यानं, 3 महिन्याच्या नंतर, 6 महिन्याच्या नंतर ते परत घेतो. परत घेतल्यानंतर मला ते आणखीन छान वाटतं, मग ते मला हवंसं वाटतं. एक सायकलिंग तयार होतं. फर्स्ट टाइम पिलो, आनंद वाटला, बरोबर आहे, त्या आनंदाची परत अनुभूती घेण्यासाठी परत व्यसन केलं. त्याच्यानंतर मग आता व्यसन केलंय, व्यसन केल्याच्या नंतर काय झालंय की आता व्यसन उतरलंय माझ्या शरीरामध्ये, कमी झालंय, तर बेचैनी अस्वस्थता जाणवायला लागली आहे. त्याच्यामधून मग मला त्रास व्हायला लागलाय. तो त्रास मला नको, तो त्रास थांबवण्यासाठी मग परत काय व्यसन. म्हणजे सुरुवातीला यूज केलं त्यानं, त्याच्यानंतर टप्प्याटप्प्यानं त्याचं वाढत गेलं. म्हणजे पहिलं 6 महिन्याला एकदा घेत होता, आता काय झालंय 3 महिन्यामध्ये, 3 महिने आपलं महिन्यामध्ये आले, महिन्यामधून 3-4 वेळेस घ्यायला लागलाय. म्हणजे अब्यूज पॅटर्न गेलाय, अब्यूज पॅटर्न मध्ये गेलाय. आणि त्याच्या पुढं आता त्याला रोजच लागायला लागलाय. म्हणजे तो काय झालाय डिपेंड झालाय, त्याच्या डिपेंडन्सी मध्ये गेलाय. डिपेंडन्सी मध्ये गेलाय याचा अर्थ की पूर्णपणे त्याचा काय झालेला आहे, त्याच्या वेगवेगळ्या घटकावर त्याचा परिणाम झालाय. काय परिणाम झालाय, त्याच्या शरीरावर परिणाम झालाय, त्याच्या मानसिकतेवर परिणाम झालाय, त्याच्या आर्थिक घटकावर परिणाम झालाय, सामाजिक घटकावर परिणाम झालाय, कौटुंबिक घटकावर परिणाम झालाय. अशातला नाही की फर्स्ट टाइम पिलाय लगेच त्याची जॉब गेली, फर्स्ट टाइम पिलाय की लगेच त्याचा लिव्हर डॅमेज झाला, फर्स्ट टाइम पिलाय बायको सोडून गेले, अशातलं झालंय का, नाहीये. ज्यावेळेस तो डिपेंडन्सी मध्ये गेलाय त्यावेळेस ते कॉम्प्लिकेशन वाढत गेले. आपल्या अवतीभोवती मग असे अनेक आपल्याला व्यसनाधीन झालेले लोक दिसत असतील की त्याच्या शरीरावर परिणाम होतो. शॉर्ट टर्म मधला परिणाम काय आहे की त्याला बेचैनी वाढते, बरोबर आहे, तो मग घाम येतो किंवा वॉमिटिंग होते, हेडॅक, डोकेदुखी होते, मळमळ होतं. लॉंग टर्म मध्ये काय होतं, थरथरी, जो पदार्थ नाही घेतला की कंटिन्यू स्ट्रीमर्स येतात, ते पदार्थ घेतले ते थांबत नाही, झोप लागत नाहीये, जेवण जात नाहीये, बेचैनी, चिडचिडेपणा, अँगर, अशा वेगवेगळ्या प्रकारचे इश्यू वाढत जातात. त्याचं लिव्हर डॅमेज व्हायला लागतं, लिव्हर सोरायसिस होतो, त्याचा इफेक्ट किडनीवर होतो, पॅनक्रियाजवर होतो. हे सर्व लॉंग टर्म मध्ये काय आहे इफेक्ट आहे. त्याचं काय वेळ वाढतो, बऱ्याच अशा गोष्टी आहेत. त्याच्या शरीराबरोबर त्याच्या मनावर पण त्याचा परिणाम होतो. काय मनावर परिणाम होतो, त्याला भास व्हायला लागतात, भ्रम व्हायला लागतात, त्याचं ओरिएंटेशन जातं टाइम प्लेस पर्सनबद्दलचं. त्याचे कौटुंबिक इंटरपर्सनल कॉन्फ्लिक्ट वाढत जातात. पती पत्नी मधलं जे नातं आहे ते नातं खराब होत जातं, आई वडिलांसोबतचं नातं खराब होत जातं. म्हणजे फक्त तो व्यक्ता व्यसनाधीन झालाय त्याच्याबरोबर त्याचं पूर्ण कुटुंब आजारी पडलेलं आपल्याला दिसून येतं. तर फॅमिलीमध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या दिसून येतात. ही व्यसनाधीनता अशीच वाढत राहिली तर त्याच्या व्यसनाचा परिणाम डायरेक्टली इनडायरेक्टली त्याच्या कुटुंबामध्ये जे लहान मुलं आहेत त्यांच्या संवर्धनावर ऑब्विसली होतो, त्यांच्या मानसिकतेवर होतो, बौद्धिक क्षमतेवर होतो, एज्युकेशनवर होतो. म्हणजे त्यांचं जे काही सामाजिकरण व्हायचं आहे त्या सामाजिकरणावरती त्याचा प्रभाव पडतो. अशाच्यामधून मग किती केसेस आपण बघतो की पत्नी सोडून गेलेली आहे, इंटरपर्सनल काही कॉन्फ्लिक्ट वाढलेले आहेत, त्याच्यामध्ये नंतर संशयवृत्ती वाढत जाते. अशा अनेक प्रॉब्लेम्स या व्यसनापासून वाढत जातात. जॉब आहे, जॉब गेली आता,
बरोबर. मग आर्थिक त्याची काय झाले, घसरण झालेली आहे. समाजामध्ये जी काही पद प्रतिष्ठा होती ते काय झाले, कमी झाले. हे सर्व काय आहे त्याच्या वेगवेगळ्या पातळीवर झालेले परिणाम लॉंग टर्म. त्याच्यामधून बाहेर पडू शकतो का आपण, पडू शकतो. त्याच्यासाठी गरज कशाची आहे, ट्रीटमेंटची. बरोबर. जर योग्य वेळी त्याला ट्रीटमेंट दिली तर त्याच्यामधून तो व्यवस्थित बाहेर पडू शकतो. पण आपण समाजामध्ये त्याला काय म्हणतो की सवय आहे, सवय नाही तर तो काय आहे, आजार आहे. आणि हा आजार काय आहे, परमनंटली आहे. वन्स अल्कोहोलिक इज ऑलवेज अल्कोहोलिक. एकदाचा दरोडा कायमचा दरोडा. मेंदूमध्ये रिसेप्टर तयार झालेले आहेत. ज्या टायमिंग मध्ये आपण घेत नाही त्या टायमिंग मध्ये ते सुप्त अवस्थेत असतात. पण परत घेतलं की ते काय होतात, ऍक्टिव्ह होतात. बरोबर आहे. मग हा आजार झाला आहे, हे कसं ओळखायचं, ओळखू शकतो आपण. त्याच्यामधलं पहिलं लक्षण आहे इंटेन्स क्रेव्हिंग, पिण्याची तीव्र इच्छा. काही जरी झालं तर तो पितो. लोकांकडून खोटं बोलून पैसे घेणं, चोरी करणं, घरातल्या वस्तू विकणं. बरोबर आहे. काही विकायला तो मागं पुढं बघत नाही. म्हणजे आता त्याला त्याचं शरीर काय करायला तर पाहिजे 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 तो पदार्थ मिळवण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करतो. म्हणजे एवढी क्रेव्हिंग फास्ट असते, ते घेतल्याशिवाय ते कमी होत नाही. फक्त अल्कोहोलच नाही तर कुठल्याही व्यसनाचा पदार्थ मिळवण्याची तीव्र इच्छा वाढत जाते. दुसरा आहे टॉलरन्स. म्हणजे हळूहळू त्याचा काय काय व्हायला, कोटा वाढत चाललाय, डेव्हलप होत चाललाय. सुरुवातीला मॅक्झिमम लोकांची सुरुवात अल्कोहोलमध्ये बियर पासून झालेली असते. म्हणजे आज एक बियर पिली, 90 घेतली, उद्या लगेच खांबा घेऊन बसतात का, नाहीये. म्हणजे काही दिवसांनी प्रमाण वाढत जातं. 90 वरून क्वार्टरवर, क्वार्टरवरून 1.5, 1.5 वरून 2, 2 वरून 2.5, 3, 3.5, 4, 5 काय होत चाललंय, टॉलरन्स त्याचा डेव्हलप होत चाललाय. तिसरं लक्षण आहे त्याच्यामध्ये विड्रॉल. तो जर पदार्थ नाही घेतला तर शारीरिक आणि मानसिक पातळीवर वियोगाची लक्षणं जाणवतात. आपणही आपल्या पातळीवर बोलतो, त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. तो कुठल्या नातेवाईकाचा ऐकत असेल त्याच्या माध्यमातून, गावातल्या प्रतिष्ठित लोकांच्या माध्यमातून त्याला किती जरी आपण समजावून सांगितलं, तो मुलांच्या शब्द घेतो, बायकोची घेतो, आई वडिलांची घेतो, पण तो थांबत नाही. का थांबत नाहीये, कारण त्याच्या शरीरावर आणि मनावर आता सध्या जे काही विड्रॉलचे सिम्पटम्स आलेले आहेत ते विड्रॉल तो मॅनेज करण्यासाठी काय करतो, परत व्यसन करतो. आता खूपच स्ट्रीमर म्हणजे थरथरी व्हायला लागले, ते थांबतच नाहीये, तर मग व्यसन. कुठलं काम होत नाहीये, मग व्यसन. झोप लागत नाही, मग व्यसन. जेवण जात नाही, व्यसन. म्हणजे आता तो काय झाला, पूर्णपणे डिपेंडन्सी मध्ये गेला. म्हणजे उतरले की परत घेतोय, उतरले की परत घेतोय. आणि त्याचे हे पूर्ण प्रयत्न, वारंवार प्रयत्न करून देखील त्याला थांबता येत नाही. वारंवार प्रयत्न करून देखील त्याला थांबता येत नाही. त्या थांबवण्यामध्ये सातत्य राहत नाही. त्याला कळतंय हे मी जे करायलो ते चुकीचं करायलो, पण त्याच्यावरती त्याचा कंट्रोल राहत नाही आणि त्याचा जास्तीत जास्त वेळ पिण्यामध्ये आणि पिण्याच्या विचारामध्ये जातो.